आज आपण या ठिकाणी जिल्हा परिषद विद्यानिकेतन देवळा या शाळेतील परसबागेत आलेलो आहोत. परसबागेतील वनस्पतींचा विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्टडी करायला लावला होता. परसबागेतील प्लॅन्टमधील मूळ, खोड आणि पान यांचा आपण स्टडी करायला लावला होता. बघू आपण त्यांनी या ठिकाणी काय स्टडी केलेला आहे. झाडाच्या पानांचा कडा एंटायर म्हणजे सलग. या पानाच्या कडा सलग आकाराच्या आहेत म्हणून या पानाला मराठीतून सलग पान असे म्हटले जाते व इंग्रजीतून एंटायर असे म्हटले जाते. या पानाच्या बी कडा कशाच आहेत? बरोबर. अजून कोणतं झाड दिसतं तुला या ठिकाणी सलग एंटायरचं? बरं बरं. हे कशाचं आहे? सलग पानाचं आहे. बरं. आणि या ठिकाणी हे आंब्याचं दिसतं ना? आंब्याचं आहे सर. आंब्याचं कोणतं सांगशील तू? एंटायर आकाराचं. एंटायर सलग दिसतं या ठिकाणी कडा तुला. बरोबर बरं. अजून कोणी अभ्यास केलेला आहे? काय केलं आहे तू बेटा? हे पान दुसऱ्या क्रमांकावर येतं. या पानाला मराठीतून खंडित पान व इंग्रजीतून लोबड असे म्हणतात. लोबड. ओके ओके. या पानाचा कडा खंडित आकाराचा आहे म्हणून या पानाला खंडित बरोबर पान बरोबर. असे खंडित पान. या ठिकाणी तर पपईचं झाड दिसतं तुला. म्हणतात. पपईचे पानं कसे आहेत? खंडित आकाराचे. खंडित दिसतात. व्हेरी गुड. अजून हा हे पान तिसऱ्या क्रमांकावर येतं. याला इंग्रजीमधून डेंटेड व मराठीमधून दंतेरी असे म्हटले जाते. दंतेरी आकार दिसतो या ठिकाणी तुला. हो. छान. डेंटेड. याचा कडा दंतेरी आहे म्हणून याला दंतेरी कोणतं दिसतं बरं तुला झाड? दंतेरी असे म्हटले हे झाड कशाचं दिसतं तुला? जास्वंदीचे आहे. जास्वंदीचं आहे. ठीक आहे ठीक आहे. याचा छान. अर्थ हा निम. लिंबाचं पण डेंटेड आहे. डेंटेड आहे सर. व्हेरी गुड. छान छान. लिंबाचं पण डेंटेड. चांगला अभ्यास करून आलो. डेंटेड आहे. पुदिनासारखं झाड दिसतं. याचा पण आकार डेंटेड दिसतो. डेंटेडच आहे सर. दंतेरी आहे बघा. दंतेरी दिसतो. छान. व्हेरी गुड. आपण पानाच्या डेटावरून व पानावरून 4 प्रकार अभ्यासणार आहोत. त्याच्यातला पहिला प्रकार म्हणजे अल्टरनेट लूज. अल्टरनेट लूज म्हणजे एकांतित पान. आपल्याला इथे प्रत्येक एक पान एक अंतरावरती कशाचं? अशोकाचं झाड दिसतं ना तुझं या ठिकाणी? हो, अशोकाचं झाड आहे सर. हा. याच्यावरती एक पान, याच्यावरती एक पान, असं सलग वरती गेले सर. बरं बरं. तुझं? दुसऱ्या क्रमांकावर येतं पारिजातकचं झाड हा सर आहे हे. हा आणि यांना डिसिकेट ल्यूज असे म्हणतात. हा. हे डेसिकेट म्हणजे काय बेटा? मराठीत काय म्हणतात त्याला? आवर्ती दिसतं. आवर्तिक पान हा. आहे सर. सर याची दिशा पूर्व आणि पश्चिम आणि उत्तर आणि दक्षिण हा. असे वर चढतात. वरती पूर्व पश्चिम, दक्षिण, उत्तर, पूर्व पश्चिम अशा क्रमाने दिसतात. हो. व्हेरी गुड. पुढे? पानांचा तिसरा प्रकार म्हणजे अपोजिट लूज. हा. आपल्याला या ठिकाणी जे आपल्याला पानं दिसतात ना ते समोरासमोर आहेत. यांनाच अपोजिट लूज म्हणतात. त्यांना मराठी शब्द आहे विरुद्ध पानं. विरुद्ध पान. यांचे उदाहरणार्थ जसे की नीम, पेरू. आता या ठिकाणी पेरूचं झाड दिसतं. हे कसे आहेत बरं? Opposite आहे सर. अपोजिट आहे. हो. अरे वा छान. पेरू त्या ठिकाणी झाड अपोजिट दिसतं तुम्हाला. लिंबाचं पण दिसतं या ठिकाणी. लिंबाचं सुद्धा हो. आहे. ठीक आहे. तुमचं कसं दिसत? सर आपण चौथ्या क्रमांकावर हे पान आहे. या पानाला वरले न्यूज असे म्हणतात. बर. मराठीतून वर्तुळाकार पान असे म्हणतात. कारण की ते वर्तुळाकार बिटवीन 2 नोड्स ऑफ इंटरनोड म्हणजे या दोन्ही भागांमधल्या त्याला इंटरनोड असे म्हणतात. दोन्ही भागाला मध्ये इंटरनोड म्हणतात. ठीक आहे. आंब्याचं दाखवा बरं मला. नोड कुठे? इंटरनोड परत तिकडं. या दोन भागांच्या मध्ये हा इंटरनोड. हा. ग्रॉविंग ओके ओके. आणि बळ हे बळ. ठीक आहे ठीक आहे. चला. काय अभ्यास दिला होता तुम्हाला बेटा? जाळीदार पान. आज आम्ही तुम्हाला जाळीदार पान याची माहिती सांगणार आहोत. जाळीदार पान म्हणजे कशाचं पान आहे? हे पिंपळाचं पान आहे. जाळीदार दिसतंय. हो. बरं बरं. तुझ्या हातात कशाचं बेटा? पिंपळाचंच आहे. तुझ्या हातात पिंपळाचं. रेटिक्युलेट व्हेनेशन आहे का ते? हो. बरं. दुसरा प्रकार कोणता आहे अजून? दुसरा प्रकार पालवीचा आहे. दिस इज पॅरलल व्हॅनेशन न्यूज. पॅरलल व्हॅनेशन मीन्स रेषाखंड रोप पान. बरं. पॅरल असतात त्याच्या शिरा. हो सर. कशाचं आहे? बाजरा. बाजरा. बरं. ज्वार, बाजरा याचे व्हेनेशन कसं असतं? पॅरलल व्हेनेशन असतं. आणि पिंपळ आता हे कशाचं आहे बरं या ठिकाणी? कशाचं झाड आहे? जांभळाचं आहे. जांभळाचं आहे. त्याचं कसे आहे बरं? रेटिक्युलेट आहे का पॅरलल? रेटिक्युलेट आहे. रेटिक्युलेट आहे. परत या ठिकाणी प्लांट आहे. तुम्ही अभ्यास केला रेटिक्युलेट, पॅरलल. ओके. रूट आणि रूटचे प्रकार किती प्रकार आहेत? रूटचे 2 प्रकार. कोणते प्रकार? टॅब रूट आणि टॅप रूटचं एक्झाम्पल दिसतं तुम्हाला या ठिकाणी. हे कोणतं आहे बरं? सर हे ग्रासी
ग्रासी प्लांटेशन. बर, त्याचं रूट कसं आहे? टॅपरूट आहे सर. टॅप रूट आहे. आणि हे बाजरा दिसतं तुझ्या हातात, फायबर्स रूट सर हे. बाजराचं फायबर्स फायब्रस रूट, त्याला आपण काय म्हणतो मराठीत? तंतुमय मूळ. तंतुमय मूळ म्हणतो. आणि याला म्हणतो मूळ. सोट. माझ्या ठिकाणी आपल्या छान बघा केळी आली आपल्याला परस बागेमध्ये. या ठिकाणी केळीच्या झाडाला केळी देखील लागलेली आहे आपल्या परस बागेमध्ये. तर केळीचं झाड कोणतं येईल रे? फायबरस का टॅप रूट येईल? फायब्रस रूट येईल. बरोबर आहे. लिंबात दिसतं याच्या हातात. लिंबाचे रूट कसे असतील? टॅप रूट. छान छान स्टडी केला तुम्ही. टॅप रूट आणि ठीक आहे. अजून काय सांगता येईल तुम्हाला? सर टॅप रूट म्हणजे ना सर सेकंड रूट म्हणजे उपमुळ. आणि इथं प्रायमरी रूट आहे. प्रायमरी रूट म्हणजे इथं एक मुळाला हा. एक मूळ जॉईंट होतं त्याला प्रायमरी रूट म्हणतात. बरोबर. Primary root म्हणजे प्राथमिक मुळ. आणि सर याला छोटे छोटे मुळं आलेले उपमुळं येतात. हा, मेन मुळाला उपमुळं, त्याला टॅप रूट म्हणतात. आणि याला फायबर्स रूट. तंतुमय, याला उपमुळं येत नाही. एक्झाम्पल काय येईल वेदांत? मँगो, बनियान, हा, कोणाचे एक्झाम्पल आहे ते? टॅप रूटचे. बरोबर, ठीक आहे. जास्वंदीचं झाड हा. त्याच्यावर आम्ही फूल तोडलेलं आहे. तर हे आहे फूल. या फुलाचा आम्ही स्टाईल, स्टिग्मा आणि ओविरी बाहेर काढून घेतलेला आहे. ही आहे स्टिग्मा, ही आहे स्टाईल आणि ही आहे ओविरी. स्टाईल, स्टिग्मा आणि ओरी. हो. हा. ही आहे स्टिग्मा म्हणजे कृक्षी, हा, स्टाईल म्हणजे कृक्षीवृत्त हा. आणि अंडाशय. ओरी म्हणजे? ओविरी म्हणजे अंडाशय. बरोबर. हे तिन्ही फुलाचे फिमेल रिप्रोडक्ट ऑर्गन आहेत. फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे. हा, पिवळे पिवळे बोंडे तुम्हाला दिसत असतील. हा, याला आपण अँथर असे म्हणतो. अँथर म्हणजे परागकोश. बरोबर.